मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे फोरटक्स ब्लाऊजसाठी ब्लाऊजवरून कोणकोणती मापे घ्यावी लागतात ते बघणार आहोत। सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। इथून शोल्डरपासून ते इथपर्यंत तयार उंची किती आहे? 13.5। आता त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आपल्याला। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घेते उंचीवरती। लाईन ओढून झालेली आहे। आता इथे गळा रुंदी आणि शोल्डर समजून सांगणार आहे। 28 पासून ते 40 पर्यंत 2.5 इंच परफेक्ट ठेवू शकता। जर तुम्हाला 28 साईजमध्ये गळा रुंदी 2.25 इंच ठेवायचे असेल तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। फक्त 28 साईजमध्ये लहान साईज आहे म्हणून साठी सांगितलं। मग तुम्ही ते 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 ठेवली तरी सुद्धा चालेल, फक्त 28 साईजमध्ये। मग तुम्ही 40 पर्यंत परफेक्ट गळा रुंदी 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता फोरटक्स प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये। आता इथे बघू शकता 42, 44, 46 मध्ये तुम्ही इथे गळा रुंदी परफेक्ट 2.25 इंच ठेवायची आहे। परफेक्ट ब्लाऊज बसतात, कारण की गळ्यामध्ये सुद्धा आपल्याला ब्लाऊज बसायला असा परफेक्ट बसला पाहिजे। आता त्याच्या पुढच्या साईजमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे? 47, 48, 49, 50 साईजमध्ये इथे परफेक्ट गळा रुंदी तुम्हाला इथे 3 इंच ठेवायची आहे। लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमची ज्यांची साईज आहे त्यांना परफेक्ट मापे सुद्धा टाकणं हे तुम्हाला सोपं जाणार आहे। आता बघू शकता साईजनुसार शोल्डर आहे। कोणत्या साईजमध्ये किती शोल्डर ठेवायचं ही आपली साईज असणार आहे, म्हणजे छातीचं माप आपलं। आणि ही आपलं शोल्डर, ही आपली गळारुंदी, हे झालं शोल्डर। आणि हा आपला मुंडा असणार आहे परफेक्ट। जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा ठेवावा लागतो। फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवा लगेच। आणि 34 साईजमध्ये तुम्ही इथे बघू शकता शोल्डर 5.5 सुद्धा ठेवू शकता आणि 6 इंच सुद्धा ठेवू शकता, तरी सुद्धा ब्लाऊज परफेक्ट बसतात। आता जेवढं शोल्डर घेतलं ना आपण, समजा तुम्ही ते 5.5 शोल्डर घेतलं तर तुम्हाला इथे मुंडा सुद्धा 5.5 इंच ठेवायचा आहे। आणि जर समजा तुम्ही शोल्डर 6 इंच ठेवलं तर मुंडा सुद्धा तुम्ही ते 6 इंच परफेक्ट ठेवू शकता। दोन्ही मधले एक परफेक्ट ब्लाऊज बसतात, ठेवू सुद्धा शकता। फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला मापे टाकायला सुद्धा तुमच्या साईजनुसार तुम्हाला सोपं पडेल। आता इथे गळा रुंदी आणि शोल्डर माप टाकायचं आपल्याला। ब्लाऊज पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे आणि काय करायचं, हुकाची बाजू घ्यायचा, मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। ब्लाऊज इथे मी उलटा करून घेतला आणि हुकाची बाजू घेतली। आता इथे काय करायचं, शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची, म्हणजे काय होतं, मोजणं सुद्धा सोपं जातं आणि आपली किती साईज आहे ते सुद्धा आपल्याला बघता येतं। इथे मी पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेतलं। आता इथे काय करायचं, आपल्याला इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। सर्वात आधी आपण इथे काय करतोय, फक्त एकच बाजू मोजून घेणार आहोत, म्हणजे काय होतं, मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडतं, नवीनला सुद्धा सोपं जाईल म्हणून साठी। आता असा टेप पकडायचा आणि इथून इथपर्यंत माझं किती भरते, 9.5 इंच भरलं। आता मी इथे लिहून ठेवते 9.5 इंच माझं भरलं परफेक्ट। फक्त समजून सांगते, तुमचं किती भरते ते बघा साईजनुसार। मी सुद्धा ही पद्धत वापरायची आहे, म्हणजे काय होतं, मापे मोजून घ्यायला सुद्धा सोपं पडतं। आणि ह्या सुद्धा बाजूला आपल्याला कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यावं लागतं। बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज फिट्ट होतात किंवा अशी उसवायला सुद्धा जागा नसते, त्यावेळेस पहिली शिलाईची टिप आपल्या किती भरते, एकच बाजू म्हणजे इथे आपला चौथा भाग असतो ते लक्षात ठेवत जा, त्याच्यामध्ये 2 इंच जास्त कंपल्सरी घ्यावं लागतं, म्हणजे फिटिंगच्या बाजूला। आता हे झालं बरोबर, माझं एवढं भरलं, 9.5 इंच भरलं परफेक्ट। तुमचं बघा, तुमच्या साईज अनुसार कोणाचं 9 भरेल, कोणाचं 8 इंच, कोणाचं 8.5 इंच भरेल, कोणाचं 10 इंच भरेल, साईज अनुसार अंतर वेगवेगळं भरणार। इथे 9.5 इंच परफेक्ट भरलेलं आहे। आता तुमच्या साईजमध्ये बघा तुमचं किती भरलं, 9.5 भरलं इथे माझं, बघू शकता किती साईज झाली, मग माझी 38 साईजमध्ये परफेक्ट झालं। आता हे आता तुमचं बघा, म्हणजे एवढंच अंतर किती भरलं असं लिहून ठेवा खडूने, म्हणजे समजायला सोपं पडेल। ही तुमची साईज असणार आहे, छाती साईज। आणि हे तुमचा चौथा भाग आता दाखवलं ना मी तुम्हाला मोजून, इथून इथपर्यंत ते माप हे तुमचं राहणार। आणि त्याच्यामध्ये 2 इंच, म्हणजे ही आपली परफेक्ट घडी झाली। आपल्या साईजमध्ये परफेक्ट घडी, आपण नाही का म्हणत, आपल्या साईजमध्ये घडी किती टाकावी लागते। फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवा। आता माझं मागाशी एवढं भरलं होतं ना, 9.5 इंच भरलं होतं, म्हणजे माझी साईज किती झाली, 38 साईज परफेक्ट झाली। आता तुमचं बघा ह्याच्यामधले किती भरलं, हे आपलं परफेक्ट छातीचं माप असतं। म्हणजे जर तुम्ही पूर्ण मोजलं असतं तर तुमचं परफेक्ट एवढंच भरलं असतं। तुम्हाला सोपं जाईल म्हणून साठी आपण इथे काय केलं, फक्त एकच बाजू मोजून घेतली, म्हणजे हे माप फक्त आपण इथे मोजून घेतलं। जर पूर्ण मोजलं असतं तर एवढं भरलं असतं आपलं परफेक्ट ह्याच्यामध्ये। मग ह्याच्यामध्ये जेवढं भरलं असेल इथे लिहून ठेवलं, बघू शकता ह्या पद्धतीने। मग त्याच्यामध्ये कंपल्सरी 2 इंच घ्यावंच लागतं, प्रत्येक साईजमध्ये आपल्याला 2 इंच घ्यावं लागतं ह्या बाजूला, म्हणजे फिटिंगच्या बाजूला। आणि ते मिळून झाली आपली परफेक्ट घडी झाली।
म्हणजे तिथेच आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसतात. जरी ब्लाऊज फिट झालं तरी उसवायला आपल्याला सोपं पडतं. फोटो काढून ठेवायचा आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आता माझं मगाशी किती भरलं होतं, 38 साईजमध्ये भरलं होतं ना. मग मी काय करणार आहे, 38 साईजमध्ये शोल्डर 6 इंच आणि मुंडा 6 इंच ठेवणार आहे. ही तुमची साईज आहे पूर्ण. गळारुंदी आहे, शोल्डर आणि मुंडा. जेवढं शोल्डर ठेवायचं तेवढंच मुंडासुद्धा ठेवावा लागतो. आणि गळारुंदी तुमच्या साईजमध्ये तुम्हाला किती ठेवायची आहे, परफेक्ट ठेवू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. फोर्टक्स आणि प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये परफेक्ट गळारुंदी ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि शोल्डरसुद्धा परफेक्ट वापरू शकता आणि मुंडासुद्धा परफेक्ट वापरू शकता. आता इथे मी काय करणार, 38 साईजमध्ये माझी साईज असल्यामुळे मी काय करणार, शोल्डर 6 इंच ठेवणार आणि मुंडा 6 इंच. आता शोल्डरमध्येच आपल्याला ही गळारुंदीसुद्धा ठेवावी लागते. गळारुंदीसाठी सेपरेट घ्यावं लागत नाही, त्याच्यामध्येच गळारुंदी आपली असते. आता इथे मी माझ्या साईजमध्ये शोल्डर 6 इंच आणि मुंडा 6 इंच टाकते, गळारुंदी 2.5 इंच टाकते. ती कशी टाकायची लगेच सांगते. आता उंची टाकून घेतली आपण. इथे सर्वात आधी ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. आता इथे मी काय करणार, शोल्डर 6 इंच घ्यायचं ना आपल्याला. मग इथे मी काय करणार, सर्वात आधी 6 इंचावरती मार्किंग करून घेणार. घेतलं मार्किंग करून. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला मुंडा 6 इंच घ्यायचा. जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंडा ठेवावा लागतो. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली, ह्यासुद्धा बाजूला एक अशी लाईन ओढून घेतली. लाईन ओढून झाली. आता हे मार्किंग करून झालं. आता गळारुंदी 2.5 इंच तुमची जेवढी असेल ना तेवढे टाकून घ्या. इथे मार्किंग करून घ्यायची. गळारुंदीसाठी 2.5 इंच घेतलं इथे मी. मग अशी सुद्धा तुम्हाला हे मी समजून सांगितलेलं आहे. गळारुंदी परफेक्ट आपल्या साईजमध्ये 2.5 इंच ठेवलेली आहे. इथे मी शोल्डर एवढं घेतलं, मुंडा एवढा घेतला. तुमच्या साईजानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मापे परफेक्ट टाकू शकता. आता हे झालं बरोबर. बघू शकता ह्या पद्धतीने मापे घ्यावी लागतात आपल्याला. आता पाठीमागील बाजूचा गळा मोजून घ्यायचा आपल्याला. इथे असं ठेवून घ्या. एवढीच पट्टी तयार आपली किती आहे ते आपल्याला बघावं लागतं. आता कोणाचा वरती असतो, कोणाचा डीपमध्ये सुद्धा असू शकतो. आवडीनुसार आपण ठेवतो ना. आता एवढीच पट्टी मोजून घ्या. आता इथे बघू शकता माझी 5.5 इंच तयार आहे. 5.5 इंच. आता त्याच्यामध्ये 1 इंच परफेक्ट घ्यावंच लागतं. ते कुठं लागतं लगेच सांगते. इथे अर्धा इंच लागेल. पायपिंगमध्ये आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच पकडावंच लागतं. आणि इथे कमरपट्टी जोडतो आपण किंवा अस्तर जोडताना खालच्या बाजूला अर्धा इंच लागतंच. त्यासाठी एवढी तयार पट्टी आपली किती आहे बघा. कोणाचं 3 सुद्धा भरेल, कोणाची 4 सुद्धा भरेल, कोणाची 4.5 सुद्धा भरू शकते. आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये ठेवतो. मग तुम्ही काय करायचं, एवढीच आपली पट्टी मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. समजा तुमची 3 इंच भरली तरी तुम्ही इथं 1 इंच घ्यायचं आहे तुम्हाला. 4 इंच भरली तरी तुम्हाला इथे 1 इंच वाढून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये. मग इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच तुम्हाला लागणार आहे. त्याच्यासाठी तयार पट्टी माझी उंची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. आता माझं एवढं भरलं, मी काय करणार, ह्याच्यामध्ये 1 इंच लगेच वाढवून घेणार आहे. आता इथे खालच्या बाजूला टाकताना काय करायचं, जेवढं भरलं नाही लक्षात आलं तर काय करायचं, आता सर्वात आधी काय करा, एवढं भरलं मग त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला लागेल. असं माप टाकावं लागतं आपल्याला. आता इथे आपण जेवढी गळारुंदी ठेवली तेवढीच आपली इथे सुद्धा अशी मार्किंग करून घ्यायची आहे. एक लाईन ओढून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. झालं मार्किंग करून. आता इथं काय करायचं, 1 इंचावरती मार्किंग करून घ्या किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. अंदाजाने देऊ शकता. असा अर्धगोल मार्किंग करून घ्यायचं. असा बरोबर 1 इंच बरोबर भरलं तरी सुद्धा 1 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. आता हे झालं आपलं बरोबर इथपर्यंत. इथून इथे छातीचं माप टाकून घ्यायचं. ब्लाऊजवरती मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना, एवढं भरलं होतं, म्हणजे इथून इथपर्यंत मोजून आपलं एवढं भरलं होतं ना, असं लिहून ठेवत जा. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत. आता एवढं भरलं ना माझं, मग मी काय करणार, इथून कडेपासून पकडावं लागतं. हे पहा, इथून काय करायचं, माझं जेवढं भरलं होतं तेवढंच माप टाकून घेतलं. आता ह्याच्यामध्ये 2 इंच घेत जा जास्त. 2 इंच शिलाई मार्जिन घ्यावंच लागतं आपल्याला. 9.5 इंच जेवढं भरलं माझं तेवढं तुमचं बघा किती भरलं साईजनुसार. मग त्याच्यामध्ये 2 इंच तुम्हाला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे फिटिंगच्या बाजूला इथं आपलं कंपल्सरी घ्यावंच लागतं. आपण बॉक्स फिटिंग सुद्धा करतो ना, त्यासाठी कंपल्सरी ह्या बाजूला 2 इंच घेतच जा. आपण नवीन असतो, बऱ्याच वेळा काय होतं, जास्तीचं सुद्धा कट होऊन जातं. झालं बरोबर. मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. असं पकडा आणि मध्य करून घ्यायचं. बरोबर असं मध्य करून झालेलं आहे. मुंढ्याचा आकार देण्यासाठी बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घेतलं इथे. आता पाठीमागची बाजू असल्यामुळे 1.25 इंचावरती परफेक्ट आहे. सर्व साईजनुसार तुम्ही घेऊ शकता. 1.25 इंच म्हणजे मी परफेक्ट असं 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं किंवा अशी लाईन ओढून घ्या. कोपरा
ओढून घेतला. इथून तुम्ही असं 1.25 इंच सुद्धा असं घेऊ शकता. हे मार्किंग आहे ना आपल्याला 4 टक्स ब्लाऊजमध्ये आणि प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये परफेक्ट घ्यावंच लागतं. फक्त कटोरी जर ब्लाऊज असेल तर हे ना 1.5 इंच घ्यावं लागतं. आता इथं काय करायचं, आपलं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पेपर फिरवून घेते. आता सर्वात आधी असं थोडं थोडं मार्किंग करत करत घ्या. अर्धगोल आपला आला पाहिजे असं, अशा पद्धतीने द्यायला सुद्धा सोपं पडतं आपल्याला. त्यासाठी असं बरोबर असं आपला इथे अर्धगोल आलाच पाहिजे. अशा पद्धतीने देऊन घ्या. सोपं आहे. अशा पद्धतीने बघू शकता आला आपला इथे अर्धगोल. झालं बरोबर. कमरघेर मोजून घ्यायचा आणि कडेपासून मोजून घ्या. अशा पद्धतीने ठेवा. टेप असा खेचू नका सावकाशमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगला जागा नसते किंवा कमी जास्त सुद्धा होतं. त्यासाठी असं मोजून घ्या. किती भरते ते बघा तुमचं सुद्धा. आता 31 कमरघेर भरला माझा परफेक्ट. 31 भरला. आता तुमचं बघा किती भरला. बरोबर त्याचे 4 भाग करावे लागतात. आता इथे काय करा, डायरेक्ट चौथा भाग काढला तरी चालेल, पण टेपचा वापर सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. एवढं भरलं माझं. आता 2दा निम्मं करावं लागतं ह्याच्यामध्ये. एवढं भरलं. आता टेपचं टोक काय करायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. झालं, ठेवून झालं. हे अशा पद्धतीने. आता हे झालं एकदा निम्म. अशा पद्धतीने बघू शकता एकदा निम्म झालं ना. आता एवढं आलं. मापे चुकू देऊ नका अजिबात. एवढं आलं. आता परत एकदा निम्म करून घ्या. म्हणजे 2दा निम्म करावं लागतं. जेवढं येईल तेवढं. आला चौथा भाग तुमचा ह्याच्यामध्ये परफेक्ट झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, हे एवढं आलं ना आपलं. मग काय करायचं, लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढं आलेलं असेल तेवढं मार्किंग करून झालं. 1 इंच टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं पाठीमागील बाजूला आणि 2 इंच शिलाई मार्किंग कंपल्सरी घेतच जा. बघू शकता तरी सुद्धा झालं व्यवस्थित आपलं. हे पण आता इथे काय करायचं, अशी लाईन ओढून घ्या. जेवढा तुमचा कमरघेर आहे त्याचा बरोबर चौथा भाग तुम्हाला इथे काढून घ्यायचा. इथे मार्किंग करून घ्या. किती भरते तेवढं 1 इंच घ्यावंच लागतं कंपल्सरी पाठीमागील बाजूला आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं. इथे 2 इंच घेतलं तेवढं इथे सुद्धा घ्यावं लागतं आपल्याला. जरी फिट्ट होतो कधी कधी, उसवायला सुद्धा जागा हवी असते आपल्याला. अशी लाईन ओढून घ्यायची इथे बरोबर. आता हे 1 इंच कुठं जातं, इथे जाणार तुमचं. बघू शकता गळा अर्धा इंचाने इथे होणार ना तुमचा. आता इथं काय करायचं आहे, टेपचा वापर करायचा तुम्हाला शक्यतो. पहिली लाईन असं पकडा, त्याच्यावरती टेप नेहमीप्रमाणे आणि मध्य करून घ्यायचा बरोबर असा. मध्य करून झाला. एक मार्किंग करून घेतलं. आता उंचीला बघू शकता इथे अर्धा इंचाने खाली तुमचा गळा तयार होणार आहे. मग काय करायचं, त्याच्या बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. कारण की उद्या ना आपण समोरची बाजू कट करणार आहोत सर्व साईजनुसार. आणि अशी लाईन ओढून घेतली ह्याच्यावरती बरोबर, म्हणजे उंची झाली आपली ती. आता हे जे आपण 1 इंच घेतलेलं इथं, ते कुठं घ्यायचं, ह्या रेषेच्या पलीकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. लगेच झालं बरोबर हे मार्किंग करून. आता बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने बघू शकता आमच्या मापाचं असं पेपर कटिंग मार्किंग करून ठेवा. आता हे पेपर कटिंग तुम्हाला समोरच्या बाजूसाठी सुद्धा लागणार आहे आणि बाही कटिंगसाठी सुद्धा लागणार आहे. आता उद्या आपण 4 टक्स ब्लाऊजमध्ये समोरच्या बाजूसाठी परफेक्ट मार्किंग कसं करावं लागतं आणि खोलगट भाग होण्यासाठी ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसण्यासाठी सुद्धा मार्किंग करावं लागतं आणि क्रॉसपट्टी मार्किंग कशी करावी लागते ब्लाऊजवरून ते सुद्धा शिकवणार आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.